खत खरेदी करताना सावध व्हा, कारण पंढरपूरमध्ये बनावट रासायनिक खत तयार करून त्याची विक्री करणारं मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आलाय। कासे गावात रासायनिक खत तयार करणाऱ्या एका कारखान्यावर कृषी विभाग आणि पोलिसांनी छापा टाकून मोठी कारवाई केली आहे। त्यात 11 लाखांची 700 पोटी बनावट खतं ही जप्त करण्यात आली आहेत। या प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भरत नागणे यांनी। पाहूया। पंढरपूरमध्ये बनावट रासायनिक खत तयार करून त्याची शेतकऱ्यांना विक्री करण्याचं मोठं रॅकेट आता समोर आलेलं आहे आणि या सगळ्या कारखान्यावरती पोलीस आणि कृषी विभागाच्या संयुक्त पथकाने धाड टाकून जवळपास 733 गोण्या या ठिकाणी रासायनिक खतांच्या बनावट जप्त करण्यात आलेल्या आहेत। आपण या ठिकाणी बघतो की ज्या ठिकाणी हे बनावट खत तयार केलं जात होतं त्या काशेगाव येथील विठ्ठल खत कारखान्यामध्ये आपण आहोत। या ठिकाणी बघतो की महालक्ष्मी फर्टिलायझर या कंपनीच्या नावाने खरं तर हे बनावट रासायनिक खतांची निर्मिती या ठिकाणी केली जाते। या ठिकाणी बघतो की हा मोठा प्लांट देखील या ठिकाणी या सगळ्या लोकांनी उभारलेला आहे आणि या ठिकाणी विविध कंपन्यांच्या नावे जे रासायनिक खत तयार करून त्याची बाजारामध्ये विक्री केली जात होती। तर खरं तर हे गुणनियंत्रण अधिकाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस आणि त्यांच्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी अचानक या कारखान्यावरती धाड टाकली आणि हा जवळपास 11,12,000 रुपये किमतीचा हा सगळा बनावट रासायनिक खताचा साठा पोलिसांनी जप्त केला। कॅमेरामॅन राजू मिसाळसह भारत नागणे, साम टीव्ही न्यूज, काशेगाव, पंढरपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।